नारायण को मेरे शिव शंकर जी ने भोले बाबा ने एक लीला करने के लिए कहा, आदेश दे दिया, काम को जीता है। बोले ठीक है, कोई बात नहीं। एक सुंदर नगर नगर तयार केलं। कैलास पर्वतावरून ज्यावेळेस नारदजी जात होते ना, जात असताना एक सुंदर नगरी, माया सुंदर नगरी रचली, नगरी तयार केली। सुंदर सुंदर सुवर्ण्याचे त्या ठिकाणी मोठमोठे राजवाडे आहेत, सरोवर आहेत, वृक्ष आहेत, फुलं आहेत। अशा पद्धतीची सुंदर त्यांनी नगरी तयार केली। आणि त्या नगरीमधून जात असताना त्या ठिकाणी एक राजा तयार केला आणि एक राजाची कुल युवती सुंदर मुलगी तयार केली, निर्माण केली। बघा, ही सर्व भगवंताची लीला आहे। जो कहते हैं ना, नारद जी काम को मैंने जीता है। नारदजी ज्या दिशेने जात होते ना, त्या दिशेला त्या ठिकाणी सुंदर नगरी दिसायला लागली। बापरे, कोणाची नगरी आहे? आहा हा हा, वा 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 वा। नारदजी आतमध्ये जाण्यासाठी निघाले। चला, कोण आहे इथे, कोणाची नगरी आहे, जाण्यासाठी निघाले। तिथे एक राजा दिसला। राजाला दिसलं, अरे नारदजी आलेले आहे। प्रणाम प्रणाम प्रणाम। अरे आओ आओ नारदजी, आओ, बैठो बैठो बैठो, स्वागत है आपका, स्वागत है। कहा जा रहे थे? अरे वैसे ही कैलाश से मैं आया था, यहां से गुजर रहा था, तो अच्छी तुम्हारी नगरी है। राजा जी बोले, हाँ, अच्छा हुआ कि आपका हमें दर्शन हो गया। राजा जी कहने लगे, आपका हमें दर्शन हो गया, संतों का दर्शन हो गया, महात्मा का दर्शन हो गया। बोले आइए आइए, बैठिए बैठिए। स्वागत केलं आणि त्यानंतर मुलीला आवाज दिला, जी त्याची कन्या होती ना, कन्याला आवाज दिला, हाँ हाँ चलो चलो, साधू महात्मा है, इनको प्रणाम कीजिए। प्रणाम केला आणि राजा काय म्हणतो, बघा नारदजी, माझी मुलगी मोठी झाली, तिचं लग्न करायचं आहे, तिचं स्वयंवर आहे। म्हणून जर तुम्हाला जर एखादा जर चांगला जर मुलगा भेटला तर लक्षात ठेवा। काय म्हटलं? तुम्हाला जर एखादा जर चांगला जर मुलगा मिळाला ना, तर लक्षात ठेवा। जसं आपण म्हणतो ना, एखादे पाहुणे वगैरे ओळखीचे जर असले, तर माझ्या मुलीचं लग्न, एखादा जर चांगला जर मुलगा असेल तर लक्षात ठेवा तुम्ही। हा हा हा। नारद जी म्हणायला लागले, हो ठेवतो ठेवतो। अब देखिए, ये लीला किसकी है? भगवान की लीला है। जो नारद जी कहते थे मैंने काम को जीत लिया, जैसे उस कन्या को देख लिया, नारद जी को काम ने स्पर्श कर लिया। नारद जी कहने लगे, हाँ ठीक है, देखूंगा। चालत असताना नारद जी वैकुंठामध्ये गेले परत, आणि वैकुंठामध्ये गेल्यानंतर भगवान नारायणाला म्हणायला लागले, हे देवा, मला असं दृश्य दिसलं की नगरी आहे, त्या नगरीमध्ये एक सुवर्णाची नगरी आहे, राजा राहतो आणि त्या राजाच्या मुलीचं लग्न आहे। म्हणून तुम्ही मला एवढं सुंदर बनवा, एवढं सुंदर रूप द्या, एवढं सुंदर रूप द्या, एवढं सुंदर रूप द्या, की ज्या वेळेस त्या मुलीचं स्वयंवर होईल, मोठमोठे राजे येतील ना, तर ती राजमहालामध्ये आल्यानंतर तिने ती वरमाला माझ्याच गळ्यात टाकली पाहिजे। कौन कह रहा है? नारद जी। कौन कह रहे हैं? नारद जी। जो कहते हैं मैंने काम को जीत लिया, ये सब लीला किसकी है? भगवान की। भगवान मने जमलं, अभी तो तूने कहा था काम को जीत लिया है, देखना प्रभु, इतना सुंदर बनाना, मेरे गले में वही वरमाला डाले, इतना सुंदर मुझे रूप दीजिए। बोले बिल्कुल, दे दिया, चल जा। नारदजीला असं वाटलं, आता सुंदर बनवलं आपल्याला, आता ती राणी आपल्याच गळ्यात वरमाला टाकेल। राजे आलेत, देशी देशीचे राजे आलेत, स्वयंवर आहे। इकडून काही राजे बसले, इकडनं काही राजे बसले, मधामध्ये हे नारदजी बसले। आली मुलगी वरमाला घेऊन, आणि एका एका राजाच्या जवळ जायची, बघायची त्यांच्या इकडे, नाही नाही चला पुढे, दुसऱ्याकडे जायची, बघायची, चला पुढे, तिसऱ्याकडे जायची, बघायची, चला पुढे। आता आली नारदजी जवळ, आता नारदजीची बारी। नारदजीला असं वाटलं, आता आपलं काम जमलं, आता ही आपल्याच गळ्यामध्ये वरमाला टाकते।
नारजी तर एवढे उतावीळ होते, त्यांना असं वाटत होतं का केव्हा केव्हा माझ्या गळ्यामध्ये वरमाला डालते. नारदजीनं काय केलं, ती हार अशी घेऊनच होती. नारदजी त्यांचं तोंड असं त्या हारामध्ये टाकायला बघत होते. काही काही उतावीळ नवरदेव आजही असतात लग्नात. एक तर मुली भेटत नाही, इकडून तिकडून भेटली त्याला असं वाटते कधी कधी हार टाकते. मुलगी हार टाकायचीच असते, तर पहिले या हारातच अशी मान घालते. जमलं. नारदजीने सुद्धा तसंच केलं. मान समोर काढली. जशी मान समोर काढली ना, त्या राणीने नारदजीचं मुख बघितलं. पळाली तर अजून वापस नाही आली म्हणते. अजून नाही आली. मी तिथंच होतो. अजून परत ती वापस आली नाही. नारदजी मला सांगा, असं रूप बघितल्यानंतर का पळून गेली असल? नारदाच्या मनामध्ये दुविधा उत्पन्न झाली. मला तर भगवंतानी चांगलं रूप दिलं, मला तर भगवंतानी स्वरूपवान बनवलेलं आहे, मग का असं झालं असेल? नारदजीने आपलं मुख कसं आपल्याला दिलेलं आहे भगवंतानी, किती सुंदर बनवलेलं आहे हे बघण्यासाठी सरोवरावर गेले. आणि सरोवरावर गेल्यानंतर बघतायत काय, नारदजीला रूप दिलं होतं वानराचं. कशाचं? ऐका, कशाचं रूप दिलं? वानराचं रूप दिलं नारदाला. आणि जसं वानराचं रूप बघितलं, छलावा हुआ है मेरे साथ, छलावा, घोर छलावा हुआ है. भगवान ने मुझे सुंदर नहीं बनाया, नारायण भगवान ने मुझे वानर का एक रूप दे दिया. ये अच्छा नहीं किया भगवान आपने, ये विष्णु भगवान, नारायण भगवान, आपने ये अच्छा नहीं किया. नारदजी ने काही एक न ऐकता शाप देऊन दिला. कोणाला? भगवान नारायणाला, देवाला शाप दिला. काय, कुठला शाप दिला? हे देवा, तुम्ही मला जे वानराचं रूप दिलेलं आहे ना, लक्षात ठेवा, जसं मी एका राणीसाठी आज तळफळ करतोय, तसं तुम्ही सुद्धा एका स्त्रीसाठी, स्त्री वियोगामध्ये तुम्ही दुःखी वसाल. जसं मी आज दुःखी झालोय ना, तसं तुम्ही एक दिवस तुम्ही सुद्धा दुःखी होसाल. त्रेता युगामध्ये तुमची सुद्धा पत्नी रावण ज्या वेळेस घेऊन जाईल, त्यावेळेस तुम्ही सुद्धा स्त्री वियोगामध्ये तुम्ही दुःख वसाल. एवढंच नाही, जे वानराचं रूप तुम्ही मला दिलेलं आहे ना, असा तुमच्या जीवनामध्ये प्रसंग येईल की तुम्हाला शेवटी या वानराची साथ आणि सोबत घ्यावी लागेल. लक्षात ठेवा, तोपर्यंत तुमचं काम जमणार नाही. हा शाप नारदाचा होता भगवंताला. आणि म्हणून ज्या वेळेस सीतेच्या शोधासाठी भगवंताला जावं लागलं, त्यावेळेस वानराची सोबत घ्यावी लागली. ज्या वेळेस माया भगवंतानी काढून घेतली, त्यावेळेस नारदाला कळलं, अरे अरे, हे आपण काय करून बसलोय? आपण भगवंताला, देवाला शाप दिलेला आहे. नारदजी शरण आले भगवंताला, नारायणाला, आणि म्हणायला लागले, देवा मला माफ करा, मी असं नव्हतं करायला पाहिजे. भगवंत म्हणायला लागले, ही माझीच लीला आहे. तुम्हाला कामाने स्पर्श केलेला होता ना, म्हणून माझी ही लीला मला करावी लागली. कामावर विजय प्राप्त करणारे, कामाला भस्म करणारे एकच आहे, ज्यांचं नाव आहे देवाधिदेव महादेव. काम को कोई भस्म नहीं कर सकता, काम को कोई जीत नहीं सकता. वही है देवाधिदेव महादेव, जो काम को भी जिसने भस्म किया है, उसका नाम है महादेव. संतांनी सुद्धा आमच्या कामावर विजय प्राप्त केला. माझ्या तुकोबारायांनी सुद्धा कामावर विजय प्राप्त केला. आपली भूमी म्हणजे महाराष्ट्राची भूमी आहे. आपलं दैवत म्हणजे आराध्य दैवत विठ्ठल पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून कधी कधी केव्हा केव्हा असे संतांचे सुद्धा दृष्टांत देणं फार गरजेचं आहे.